सर्व अभ्यासक आणि जिज्ञासूंचे सनातन शास्त्र या आपल्या वैचारिक प्रवासात खूप खूप स्वागत आहे. होय, सर्वांचे स्वागत. कसं आहे, आजची आपली ही सखोल चर्चा एका अशा विषयावर आहे जो इंटरनेटवर वेगवेगळ्या चर्चासत्रांमध्ये आणि अगदी चहाच्या टपरीवरही नेहमीच चर्चेत असतो. नक्कीच. आजकाल आपण सोशल मीडियावर अनेक डॉक्युमेंटरीज आणि व्हिडिओजमध्ये सातत्याने पाहतो की प्राचीन भारतात विमाने होती. आपल्याकडे अत्यंत प्रगत एरोडायनॅमिक तंत्रज्ञान होते किंवा प्राचीन काळात जे आकाशात उडणारे रथ सांगितले गेले आहेत ते चक्क आजच्या काळातील UFOज होते. असे दावे अनेकदा ऐकायला मिळतात. हो, पण या दाव्यांमध्ये किती तथ्य आहे? विमान या संकल्पनेचे खरे रहस्य काय आहे? प्राचीन ग्रंथांमध्ये नक्की काय लिहिले आहे आणि आपण त्याचा आज काय अर्थ काढतोय, या सर्वांचा आज आपण अतिशय तटस्थपणे सखोल शोध घेणार आहोत. अगदी बरोबर. आजच्या या सखोल चर्चेत आपण रामायण, महाभारत, पुराणे आणि विविध तंत्रशास्त्रांमधील पुराव्यांचा धांडोळा घेणार आहोत. आपला मुख्य उद्देश हा आहे की प्राचीन वैदिक ज्ञानाचा आजच्या आधुनिक जीवनशैलीशी, विज्ञानाशी आणि विचारसरणीशी समन्वय कसा साधता येईल हे शोधणे. खरंय. आपण या संकल्पनेचा भौतिक आणि आध्यात्मिक अशा दोन्ही पातळ्यांवर अतिशय तार्किक पद्धतीने उलगडा करणार आहोत. भूतकाळातील ज्ञानाकडे पाहताना आपण अनेकदा दोन टोकाच्या भूमिका घेतो. म्हणजे एकतर ते सर्व 100% वैज्ञानिक सत्य होते असे मानून आंधळेपणाने स्वीकारतो, किंवा मग ती निव्वळ कविकल्पना आहे असे म्हणून पूर्णपणे नाकारतो. अगदी तसंच. आणि म्हणूनच आज आपल्याला या दोन्ही टोकांच्या पलीकडे जाऊन खऱ्या अर्थाचा शोध घ्यायचा आहे. चला तर मग या अद्भुत आणि वैचारिक प्रवासाला सुरुवात करूया. बरं, सगळ्यात आधी विमान या शब्दाचा जो मूळ अर्थ आहे तिथनंच सुरुवात करणं योग्य ठरेल. हो, ते खूप गरजेचं आहे. समोर थेट आकाशात उडणारे लोखंडाचे नट बोल्ट आणि जेट इंजिन असलेले एअरप्लेन येते. आपण याच आधुनिक लेन्समधून प्राचीन ग्रंथांकडे पाहतो आणि तिथेच सगळा गोंधळ सुरू होतो. हाच तो मुख्य गोंधळ आहे ज्याचे आधी निवारण करणं गरजेचं आहे. कसं आहे, भाषेचा आणि शब्दांचा अर्थ काळाप्रमाणे बदलत जातो. संस्कृत भाषेमध्ये विमान या शब्दाची फोड अतिशय सुंदर आणि अर्थपूर्ण आहे. ती कशी? वि म्हणजे विशेष आणि मान म्हणजे मापन किंवा रचना, म्हणजेच एक विशिष्ट मोजमाप असलेली रचना. अच्छा, मूळ शास्त्रामध्ये याचा अर्थ फक्त आणि फक्त उडणारे मशीन असा अजिबात होत नाही. या शब्दाची व्याप्ती खूप मोठी आहे. ही व्याप्ती समजून घेणं खूप रंजक ठरेल, कारण शब्दांचे अर्थ कसे बदलतात याचे एक उत्तम आधुनिक उदाहरण आपण घेऊ शकतो, जसे की माऊस हा शब्द. हो, बरोबर. एक अत्यंत महत्त्वाचं साधन आहे. जर 100 वर्षापूर्वीच्या एखाद्या माणसाला आजचे माऊस वापरण्याबद्दलचे साहित्य वाचायला दिले तर तो पूर्णपणे वेगळा आणि कदाचित हास्यास्पद अर्थ काढेल. नक्कीच काढेल. त्याचप्रमाणे आजच्या काळात विमान म्हणजे एअरप्लेन असा अर्थ रूढ झाला आहे. त्यामुळे हजारो वर्षांपूर्वीचे जुने ग्रंथ वाचताना आजच्या पिढीचा गैरसमज होतो की प्राचीन काळातही नक्कीच असे जेट इंजिन असलेले विमान असावे. हे उदाहरण या परिस्थितीला अगदी अचूक लागू पडते. मी सांगते, प्राचीन साहित्यात विमानाचा अर्थ केवळ आकाशात उडणारे वाहन असा मर्यादित नव्हता. काही ठिकाणी त्याचा अर्थ उडणारा रथ असा नक्कीच आहे, पण अनेक ठिकाणी तो देवांचा राजवाडा या अर्थाने वापरला गेला आहे. हो, वास्तूच्या संदर्भात. एवढेच नाही तर आजही आपण पाहू शकतो की दक्षिण भारतीय मंदिरांचे जे मुख्य शिखर असते त्याला अधिकृतपणे विमान असेच म्हटले जाते. म्हणजे थोडक्यात सांगायचे तर एखादी विशेषत्वाने विशिष्ट मोजमाप घेऊन तयार केलेली भव्य वास्तू, मग ती स्थिर असो वा गतिमान, तिला विमान म्हटले जायचे. मूळ अर्थ लक्षात ठेवला तर पुढचा अभ्यास अधिक स्पष्ट होतो. आता आपण शास्त्रांमध्ये वर्णन केलेल्या विमानांच्या प्रत्यक्ष प्रकारांकडे वळूया. आपल्या संशोधनानुसार आणि विविध पुराणे व ग्रंथांच्या आधारे विमानांचे साधारणतः 7 मुख्य प्रकार सांगता येतात. बरोबर. जे केवळ भौतिक रचनेपेक्षा वेगळ्याच परिमाणांमध्ये काम करतात. यातील पहिला आणि सर्वात परिचयाचा प्रकार म्हणजे रामायणातील प्रसिद्ध पुष्पक विमान. होय, पुष्पक विमान हे या 7 प्रकारांपैकी पहिले आणि सर्वात प्रमुख उदाहरण आहे. याला केवळ एक वाहन न म्हणता कॉन्शियस व्हेइकल किंवा जाणीवेचे वाहन म्हणणे अधिक संयुक्तिक ठरेल. ग्रंथांमधील वर्णनानुसार विश्वकर्म्याने ते बनवले होते, त्यानंतर ते कुबेराकडे गेले, मग रावणाने ते बळकावले आणि शेवटी प्रभू रामाने त्याचा वापर केला. त्याची एक खासियत सांगितली जाते नेहमी. अगदी बरोबर. या विमानाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य हे सांगितले जाते की त्यात कितीही लोक बसले तरी नेहमी एका व्यक्तीसाठी जागा रिकामी राहायची, आणि दुसरे म्हणजे ते विचारांच्या गतीने चालायचे.
म्हणजे ते इंजिनवर चालत नव्हते. अजिबात नाही. हे कोणतेही इंजिन किंवा इंधनावर चालणारे यंत्र नव्हते, तर ते प्रवाशांच्या मानसिक स्थितीशी आणि जाणीवेशी जोडलेले होते. या संकल्पनेवरूनच दुसरा प्रकार समोर येतो, तो म्हणजे देवविमान. पुराणांमध्ये इंद्र आणि सूर्याचे जे विमान किंवा रथ वर्णन केले आहेत ते याच प्रकारात येतात. बरोबर. त्यांच्या वर्णनावरून असे दिसते की ही विमाने सूर्यासारखी तेजस्वी, स्वयंप्रकाशित आणि कोणत्याही भौतिक आधाराशिवाय आकाशात भ्रमण करणारी होती. ती एखाद्या प्रचंड ऊर्जेच्या किंवा प्रकाशाच्या गोळ्यासारखी असावीत. नक्कीच. देव म्हणजे निसर्गाच्या शक्ती, त्यामुळे त्यांचे वाहन हे भौतिक नसूच शकत. यानंतर तिसरा प्रकार येतो, तो गंधर्व विमान. गंधर्व हे कायम कला आणि संगीताशी जोडलेले असतात. त्यामुळे त्यांच्या विमानांचे वर्णनही अत्यंत कलात्मक आहे. हां. ती संगीतमय, फुलांनी सजवलेली आणि अतिशय सुंदर वर्णन केलेली आहेत. काही जुन्या संदर्भांमध्ये असेही म्हटले आहे की ती पांढऱ्या रंगाच्या स्फटिकासारखी पारदर्शक होती. यावरून हे लक्षात येते की प्राचीन ऋषीमुनी सौंदर्यशास्त्र आणि सूक्ष्म ऊर्जा यांचा कसा सुरेख मेळ घालत होते. प्राचीन ग्रंथांचा अभ्यास करताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे या वाहनांचा संबंध थेट साधनेशीही जोडलेला आहे. आणि इथेच चौथा प्रकार समोर येतो, सिद्ध विमान. हो. हे विमान कोणत्याही सुताराने किंवा अभियंत्याने बनवलेले भौतिक वाहन नसून योग सामर्थ्यातून किंवा सिद्धीमधून निर्माण झालेले प्रकाशाचे वाहन आहे. ज्या योग्यांनी आपली चेतना सर्वोच्च पातळीवर नेली आहे ते आपल्या सूक्ष्म शरीराने प्रवास करू शकत असत. त्यालाच सिद्ध विमान म्हटले गेले. हां, अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. योग परंपरेत याला खूप महत्त्व आहे. आता आपण पाचव्या प्रकाराकडे वळूया, जो थोडा वेगळा आणि विध्वंसक स्वरूपाचा आहे. तो म्हणजे असुर विमान. वॉर मशीन्स म्हणू शकतो आपण त्याला. होय. या प्रकारात त्रिपुरासारखी आकाशात तरंगणारी महाकाय शहरे येतात. मै दानवाने लोखंड, चांदी आणि सोन्याची 3 महाकाय उडणारी शहरे बनवली होती, ज्यांचा भगवान शिवाने एकाच बाणाने नाश केला, अशी ती प्रसिद्ध कथा आहे. खऱ्या अर्थाने युद्धासाठी बनवलेली ती शहरे होती. बरोबर. महाकाय स्पेस स्टेशन्स असल्यासारखे त्यांचं वर्णन आढळते. पण या कथेचाही एक सखोल रूपकात्मक अर्थ आहे, ज्यावर आपण पुढे चर्चा करू. त्रिपुराच्या कथेतील भव्यता खरोखरच अवाक करणारी आहे. यानंतरचा 6वा प्रकार म्हणजे लोकप्रवासी विमान. ही विमाने भूलोक ते स्वर्ग किंवा ब्रह्मा यांच्या वेगवेगळ्या लोकांपर्यंत मोजमाप ओलांडून जाण्यासाठी वापरली जात असत. इंटरडायमेन्शनल प्रवास. अगदी. म्हणजे एका परिमाणातून दुसऱ्या परिमाणात जाणारी ही वाहने होती. ही भौतिक अवकाशात प्रवास न करत जाणीवेच्या वेगवेगळ्या स्तरांवर प्रवास करत असत. आणि 7वा शेवटचा प्रकार जो आपण मगाशी थोडक्यात पाहिला, तो म्हणजे मंदिर विमान. दक्षिण भारतातील बृहदीश्वर मंदिर किंवा मीनाक्षी मंदिर यांसारख्या भव्य वास्तूंचे जे मुख्य शिखर असते त्याला विमान म्हणतात. हे मंदिर म्हणजे पृथ्वीला स्वर्गाशी जोडणारा एक कॉस्मिक वाहन मानले जाते. जेव्हा भाविक त्या शिखराखाली उभा राहतो तेव्हा ते मंदिरच त्याला जाणीवेच्या उच्च पातळीवर घेऊन जाणारे एक स्थिर पण अतिशय शक्तिशाली विमान बनते. हे 7ही प्रकार पुष्पक, देव, गंधर्व, सिद्ध, असुर, लोकप्रवासी आणि मंदिर विमान ऐकल्यावर एक गोष्ट स्पष्ट होते की यातील बहुतेक विमानांची एक विशेष क्षमता आहे. ती म्हणजे ही विमाने प्रवाशांच्या मनानुसार, त्यांच्या जाणीवेनुसार चालतात. यामागे कोणते विज्ञान दडलेले आहे? सूक्ष्म वाहनांचे वर्णन करताना अनेकदा हा शब्द वापरला गेला आहे. उदाहरणार्थ हनुमानाचं स्मरण करताना जो मंत्र म्हणतात तो आहे मनोजव मारुततुल्य वेगम. याचा अर्थ मनाच्या वेगाने धावणारे. अगदी सरळ अर्थ आहे तो. वेदांत आणि भारतीय तत्वज्ञानानुसार मन हे अतिशय सूक्ष्म आहे. भौतिक जगातील सर्वात वेगवान गोष्ट प्रकाश असू शकते, पण मनाचा वेग त्याहूनही अधिक मानला गेला आहे. त्यामुळे मनाच्या वेगाने धावणारे वाहन हे भौतिक लोखंडाचे, नटबोल्टचे किंवा इंजिनाचे असू शकत नाही. म्हणजे हे कॉन्शियसनेसचं तंत्रज्ञान आहे? होय. याचाच अर्थ असा होतो की आपण ज्याला आधुनिक विज्ञानात टेक्नॉलॉजी म्हणतो, जी केवळ भौतिक आणि जड वस्तूंवर आधारित असते, त्यापेक्षा हे खूप वेगळा आणि सूक्ष्म पातळीवरचं विज्ञान आहे. हे टेक्नॉलॉजी ऑफ कॉन्शियसनेस आहे, जिथे मानवी चेतना आणि बाह्य ऊर्जा यांचा थेट संबंध येतो. अगदी तंतोतंत. जेव्हा प्राचीन ऋषीमुनी देव आणि लोक याबद्दल बोलतात तेव्हा ते केवळ ढगांवर बसलेल्या माणसांबद्दल बोलत नसतात. देव म्हणजे निसर्गाच्या शक्ती आणि लोक म्हणजे जाणीवेच्या वेगवेगळ्या पातळ्या,
बरोबर. या जाणीवेच्या पातळ्यांमधून एनर्जी वाहून नेणारे ते सूक्ष्म वाहन म्हणजेच विमान. जेव्हा एखादा ऋषी विमानाचा उल्लेख करतो तेव्हा तो एका भौतिक ग्रहावरून दुसऱ्या ग्रहावर जाण्यापेक्षा जाणीवेच्या एका स्थितीतून दुसऱ्या उच्च स्थितीत जाण्याबद्दल बोलत असतो. हे सर्व अंतर्ज्ञानाचे आणि चेतनेचे विज्ञान आहे. हा दृष्टिकोन खरोखरच विचार करायला लावणार आहे, कारण आजच्या काळात रामायण किंवा महाभारतासारख्या महाकाव्यांबद्दल लोकांचे दोन टोकाचे विचार पाहायला मिळतात. एक गट अत्यंत ठामपणे मानतो की हे सर्व 100% ऐतिहासिक सत्य आहे आणि त्या काळात खरोखरच जेट इंजिनवर चालणारी भौतिक विमाने आणि न्यूक्लिअर क्षेपणास्त्र होती. तर दुसरा गट याला निव्वळ काल्पनिक कथा मानून हसण्यावरील येतो. खरंय. पण आता आपण जे टेक्नॉलॉजी ऑफ कॉन्शियसनेसबद्दल पाहिले त्यावरून रामायणाचा एक अत्यंत सखोल आणि मनोवैज्ञानिक अर्थ समोर येतो. रामायणाला फक्त एक ऐतिहासिक घटना किंवा फक्त एक भौतिक इतिहास मांडणे हा त्यातील अथांग ज्ञानाचा संकोच करण्यासारखे आहे. जर आपण रामायणाकडे एक स्पिरिच्युअल ऑपरेटिंग सिस्टम म्हणून पाहिले तर त्यातील प्रत्येक पात्राचा आणि घटनेचा एक अतिशय सखोल मनोवैज्ञानिक आणि आंतरिक अर्थ उलगडतो. जसं की प्रभू राम. हो, राम हे केवळ एक राजा नसून ते उच्च चेतना आणि धर्माचे प्रतीक आहेत. सीता ही केवळ एक राणी नसून ती शुद्ध जाणीव किंवा मूळ शक्ती आहे. याच रूपकाच्या आधारे पाहिल्यास रावण हा अहंकार आणि अनियंत्रित बुद्धिमत्तेचे रूप ठरतो. 10 तोंडे असलेला रावण म्हणजे ज्याचे मन 10 वेगवेगळ्या दिशांना भरकटले आहे अशी अवस्था. अगदी. आणि हनुमान हे प्राणशक्तीचे प्रतीक आहेत जे उच्च चेतना आणि शुद्ध जाणीव यांच्यात दुवा साधण्याचं काम करतात. अगदी बरोबर. आणि जेव्हा आपण या दृष्टिकोनातून पाहतो तेव्हा लंका ही केवळ एक भौगोलिक जागा उरत नाही. लंका ही अहंकाराने ग्रासलेली खालची पातळी किंवा आपल्यातीलच एक नकारात्मक अवस्था आहे जिथे शुद्ध जाणीव म्हणजे सीता अडकून पडली आहे. आणि जेव्हा प्राणशक्तीच्या मदतीने उच्च चेतना त्या अहंकारावर विजय मिळवते तेव्हा ती शुद्ध जाणीव मुक्त होते. आणि या मुक्ततेच्या प्रवासानंतरच पुष्पक विमान येते. म्हणजे पुष्पक विमान हे अहंकाराचा नाश झाल्यावर जाणीवेचा मुक्त प्रवास करणारे सूक्ष्म वाहन आहे. हे वाहन केवळ शुद्ध आणि मुक्त अवस्थेतच प्राप्त होते. होय. आणि ते राम आणि सीतेला कुठे घेऊन जाते तर अयोध्येत. अयोध्या म्हणजे अयुद्ध, जिथे कोणतेही युद्ध नाही. हे कोणत्याही बाह्य ठिकाणापेक्षा एका आंतरिक शांतीच्या अवस्थेचं प्रतीक आहे. आपलं हृदय हेच अयोध्येचं खरं प्रतीक आहे, जिथे खऱ्या अर्थाने शांती आणि परमतत्व वास करते. हा विचार आपल्याला रामायणाच्या खऱ्या उद्देशापर्यंत घेऊन जातो. संपूर्ण रामायण हे आपल्या स्वतःच्या आत घडणाऱ्या प्रवासाचे, संघर्षाचे आणि मुक्तीचे वर्णन आहे. यातून प्राप्त होणारे ज्ञान हे केवळ माहिती नसून ती एक अनुभूती आहे. पण हा आध्यात्मिक आणि मनोवैज्ञानिक अर्थ समजून घेण्याऐवजी आपण भौतिक पुराव्यांच्या मागे धावतो. हे अगदी खरे आहे. याच भौतिक पुराव्यांच्या शोधातून इंटरनेटवर अनेक व्हिडिओ व्हायरल होतात ज्यात प्राचीन एरोडायनॅमिक्सचे मोठे दावे केले जातात. काही ग्रंथांचे संदर्भ देऊन प्राचीन काळात यंत्रावर चालणारी विमाने होती असे अतिशय ठामपणे आणि अनेकदा आक्रमकपणे सांगितले जाते. याबद्दल शास्त्रांमध्ये खरोखर काय तथ्य आहे? हा अतिशय कळीचा आणि महत्वाचा प्रश्न आहे. आपण कोणत्याही राजकीय, वैचारिक किंवा भावनिक बाजू न घेता केवळ तथ्य आणि पुराव्यांच्या आधारे याचं विश्लेषण करूया. इंटरनेटवर आणि अनेक पुस्तकांमध्ये समरांगण सूत्रधार या मध्ययुगीन ग्रंथाचा दाखला वारंवार दिला जातो. हो, खूपदा ऐकले ते नाव. हा ग्रंथ 11व्या शतकात राजा भोजयाने लिहिला आहे. या ग्रंथात लाकडी विमानाचा आणि पारा व अग्नीचा इंधन म्हणून वापर केल्याचा उल्लेख आहे. हे तथ्य आहे. पण मग जर असा स्पष्ट उल्लेख आहे तर हे आजच्या आधुनिक विमानांसारखेच भौतिक तंत्रज्ञान सिद्ध होत नाही का? इथेच वैज्ञानिक तफावत लक्षात घेणं गरजेचं आहे. या ग्रंथातील वर्णने ही पूर्णपणे वैचारिक पातळीवर आहेत. आपण युरोपियन इतिहासातील लिओनार्डो दा विंचीचे उदाहरण घेऊ शकतो. दा विंचीने उडणाऱ्या यंत्राची, हेलिकॉप्टरसारख्या रचनेची अतिशय सुंदर रेखाटणे केली होती, पण ते प्रत्यक्ष इंजिनिअरिंग नव्हते. त्या रेखाटनांवरून प्रत्यक्ष विमान उडू शकत नव्हते. त्याचप्रमाणे समरांगण सूत्रधारमधील वर्णने ही एका कल्पक राजाची वैचारिक भरारी आहे. त्यात प्रत्यक्ष विमान कसे बांधायचे, त्याची अचूक मोजमापे काय, हवेचा दाब कसा हाताळायचा याची कोणतीही तांत्रिक किंवा इंजिनिअरिंग माहिती दिलेली नाही. याशिवाय आणखी एक मोठा आणि वादग्रस्त दावा वैमानिक शास्त्र या ग्रंथाबद्दल केला जातो.
इंटरनेटवर अनेकदा हा ग्रंथ प्राचीन वैदिक काळातील हजारो वर्षापूर्वीचा असल्याचा दावा करून त्याचे ब्ल्यूप्रिंट्स दाखवले जातात. हो, त्यातील रुक्मविमान, सुंदर विमान अशी नावे देऊन ते प्राचीन तंत्रज्ञानाचा सर्वोच्च पुरावा असल्याचे मानले जाते. वैमानिक शास्त्र या ग्रंथामागचे ऐतिहासिक आणि वैज्ञानिक सत्य समजून घेणं अतिशय आवश्यक आहे. हा ग्रंथ हजारो वर्षापूर्वीचा नसून ऐतिहासिक पुराव्यांनुसार तो पंडित सुब्बाराय शास्त्री यांनी 1918 ते 1923च्या दरम्यान लिहून काढला आहे. अच्छा. त्यांनी असा दावा केला होता की हे ज्ञान त्यांना ध्यानावस्थेत महर्षी भारद्वाज यांच्याकडून प्राप्त झाले. पण हा ग्रंथ प्राचीन वैदिक साहित्याचा भाग नाही हे आधी स्पष्ट केले पाहिजे. या ग्रंथाच्या वैज्ञानिक सत्यतेबद्दलही एक खूप मोठा अभ्यास झाला होता नाही का? होय. विशेष आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे 1974 साली इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स म्हणजे IISc बंगळुरूच्या वैमानिक अभियंत्यांनी आणि वैज्ञानिकांच्या एका टीमने या ग्रंथाचा अतिशय सखोल आणि तटस्थ अभ्यास केला. त्यांनी त्या ग्रंथातील संस्कृत श्लोक, त्यातील मोजमापे आणि डिझाईन्स यांचे आधुनिक एरोडायनामिक्सच्या निकषांवर परीक्षण केले आणि त्यांनी वैज्ञानिक पुराव्यांसह हे सिद्ध केले की या ग्रंथात दिलेली विमानांची डिझाईन्स आकाशात उडणे भौतिकदृष्ट्या शक्यच नाही. त्या अभ्यासात नक्की काय त्रुटी आढळल्या? त्या शास्त्रज्ञांच्या अहवालानुसार या विमानांचे जे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी किंवा गुरुत्वमध्य होता तो पूर्णपणे चुकीचा होता. जर तसे विमान प्रत्यक्षात बनवले असते तर ते उडण्याऐवजी जागेवरच कोसळले असते. शिवाय त्यात वापरलेले इंजिनचे तंत्रज्ञान आणि द्रवरूप पारा हे उड्डाणासाठी आवश्यक असलेली ऊर्जा निर्माण करू शकत नाहीत. बरोबर. स्थपणे आणि आंधळी भक्ती न ठेवता पाहिले तर हे स्पष्ट होते की प्राचीन विमाने ही आजच्यासारखी भौतिक मशीन नसून ती दिव्य, रूपकात्मक आणि आध्यात्मिक वाहने होती. हे अत्यंत स्पष्ट, तार्किक आणि डोळे उघडणारे विश्लेषण आहे. आपण कोणत्याही पूर्वग्रहाने न झुकता जे सत्य आहे ते समोर ठेवले. म्हणजे विमान ही संकल्पना भौतिक विज्ञानापेक्षा अध्यात्म आणि चेतनेच्या विज्ञानाशी जास्त सखोलपणे जोडलेली आहे. अगदी. आपण जेव्हा प्राचीन साहित्याला आजच्या भौतिक विज्ञानाच्या चष्म्यातून पाहण्याचा अट्टहास करतो तेव्हा आपण त्यातील खऱ्या आध्यात्मिक ज्ञानाला मुकतो. नक्कीच. जर आपण संपूर्ण ब्रह्मांड आणि त्यातील अद्भुत रचनांचा अभ्यास केला तर आपल्याला समजते की प्राचीन ऋषीमुनींना स्थूल जगापेक्षा सूक्ष्म ऊर्जेचे सखोल ज्ञान होते. त्यांच्यासाठी अवकाशातील प्रवास म्हणजे केवळ एका भौगोलिक गावातून दुसऱ्या गावात जाणे नव्हते, तर जाणीवेच्या एका स्थितीतून दुसऱ्या उच्च स्थितीत जाणे होते. होय. त्यांनी बाह्य जगावर विजय मिळवण्यापेक्षा आंतरिक जगावर विजय मिळवण्याला जास्त महत्त्व दिले. आजची ही सखोल चर्चा अतिशय अद्भुत आणि विचार प्रवृत्त करणारी होती. या संपूर्ण प्रवासाचा सारांश सांगायचा तर विमान म्हणजे केवळ लोखंडाचे इंजिन असलेले आणि इंधनावर आकाशात उडणारे यंत्र नाही, तर ते जाणीवेच्या विकासाचे, मनाच्या अफाट शक्तीचे आणि आत्मा आणि त्याच्या प्रगतीचे एक अद्भुत रूपक आहे. अगदी बरोबर. आणि हे रूपक आपल्याला स्वतःकडे पाहण्याची, आपल्या अस्तित्वाचा विचार करण्याची एक अत्यंत नवीन आणि सकारात्मक दृष्टी देते. जाता जाता या संपूर्ण चर्चेतून निर्माण झालेला एक अतिशय प्रक्षोभक आणि अंतर्मुख करायला लावणारा विचार इथे मांडणं योग्य ठरेल. योगशास्त्र आणि आपल्या प्राचीन परंपरेनुसार हा मानवी देह हेच एक विमान आहे. खरे. हे देहरूपी विमान आत्माला जीवन प्रवासात वाहून नेते. आपला या जगाशी आणि निसर्गाशी जो ऋणानुबंध आहे तो याच अद्भुत विमानाद्वारे आपण अनुभवतो आणि जगतो. जर खरोखरच आपले शरीर आणि मन हेच एक विमान असेल तर आजच्या धकाधकीच्या आणि माहितीच्या महापुरात आपण त्याचं स्टेअरिंग कोणाच्या हातात दिली आहे? हा फार महत्वाचा प्रश्न आहे. रावणासारख्या भरकटलेल्या अहंकाराच्या आणि अनिर्बंध वासनांच्या हातात की रामासारख्या शांत, स्थिर आणि उच्च चेतनेच्या हातात? हा विचार प्रत्येकाने आज नक्कीच स्वतःच्या मनाला विचारून पाहावा. कारण शेवटी आपले विमान तिथेच जाईल जिथे आपला चालक त्याला घेऊन जाईल. खूपच सुंदर विचार. आशा आहे की आजच्या या सनातन शास्त्राच्या वैचारिक प्रवासात श्रोत्यांना काहीतरी नवीन, सखोल आणि प्रेरणादायी शिकायला मिळाले असेल. ही माहिती आणि हा दृष्टिकोन जर विचार करायला लावणारा वाटला असेल तर या सखोल चर्चेला नक्की लाईक करा, मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच वैचारिक प्रवासासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
आणि कमेंट्समध्ये हे वाचायला नक्की आवडेल की प्रत्येकाचं वैयक्तिक पुष्पक विमान दररोज कोणत्या सकारात्मक विचारांच्या ऊर्जेवर चालते आणि पुढील भागात कोणत्या प्राचीन रहस्याचा उलगडा ऐकायला आवडेल. पुढील भागात पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि सखोल शोधासोबत. तोपर्यंत विचार करत रहा, प्रश्न विचारत रहा आणि जाणीवेचा विकास करत रहा. नमस्कार.